मेघंकर नगरीमध्ये नागपंचमीच्या दिवशी एक दिव्य बालक जन्माला आलं, ज्याचं नाव नागोराव घनश्याम देशपांडे. आणि ते बालक जन्माला आल्याच्या नंतर या मेघंकर नगरीचं नाव इतकं मोठं त्या बालकाने केलं की त्यामुळं जे आहे ते त्यामुळे एक साहित्य संपन्न अशा प्रकारचा वारसा जो आहे तो वारसा मेघंकर नगरीला मिळाला. मित्रांनो, त्यानिमित्तानं हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. राईतकर सरांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेला पाठबळ देण्याचं आम्ही काम केलं. पण खरोखरच तुमचा प्रतिसाद एवढा प्रचंड मिळाला की एवढा प्रतिसाद साहित्य संमेलनासाठी मिळेल अशी अपेक्षाही सुद्धा आम्हाला नव्हते. पण लोकांच्या मनामध्ये जे आहे ते साहित्याविषयीच्या भावना आजही सुद्धा खूप चांगल्या आहेत. साहित्य संमेलन आपण गेलं पाहिजे, हजर राहिलं पाहिजे असं त्यांना जे वाटलं त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांची ऋण मी अगोदर व्यक्त करतो. मित्रहो, 23 जानेवारी 1897 शनिवारचा दिवस होता. सूर्य मध्यान्नावर आलेला होता आणि कटक शहरामध्ये एक दिव्य बालक जन्माला आलेलं होतं. सूर्याचं तेज घेऊनच ते जन्माला आलेलं होतं. जानकीनाथांचा तो सूर्य होता, प्रभावतीचा तो चंद्र होता, भारत मातेचा तो सुभाषचंद्र होता. त्या दिव्य बालकाने पुढे केलेला जो पराक्रम आहे तो इतिहासाला ज्ञात आहे. इतिहास त्या पराक्रमाला केव्हाही सुद्धा विसरू शकत नव्हते. वडील जानकीनाथ एक नामांकित अशा प्रकारचे वकील. कोर्ट कचेऱ्यामध्ये अनेक प्रकारचे खटले चालवावे. ते खटले चालवत असताना आव्हानात्मक अशा प्रकारचे खटले जाणीवपूर्वक घ्यावेत आणि त्यामधून जे आहे ते त्यामधून आपल्या विद्वत्तेचा कस लावावा, आपल्या कायद्याच्या ज्ञानाचं कस लावावा असं ते व्यक्तिमत्व. सर्वांना परिचित अशा प्रकारचं. प्रभावती ही माता अतिशय कर्तव्यदक्ष, आदर्श अशा प्रकारची गृहिणी. परंतु बाल सुभाषला एक नेहमी गोष्ट जाणवायची की आपल्याशी संवाद करण्याच्यासाठी वडिलांना वेळ नाही. शाळेत ज्यावेळेस तो गेला ते पी स्कूल ब्रिटिशांचं स्कूल होतं. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मिशनऱ्यांचे जे विचार आहेत ते विचार जाणीवपूर्वक रुजवण्याचा प्रयत्न होत होता. यांच्या मनाची होणारी घुसमट जी आहे ती घुसमट एवढ्या मोठ्या प्रमाणात की घरात गेल्याच्या नंतर भारतीय संस्कृती आपल्याला प्रिय आहे. आपण भारतीय संस्कृतीने जे आहे ते एवढे प्रभावित झालो आहे, आपल्या अंतर्मनात ती रुजलेली आहे. पण इथे आल्याच्या नंतर मात्र आपल्याला अगदी भिन्न अशा प्रकारचं जे वातावरण आहे त्या वातावरणाशी समरस व्हावं लागतं. आपण समरस होऊ शकत नाही, परंतु समरस होण्याचं नाटक आपल्याला करावं लागतं. कुठेतरी अंतर्मनात जर ही घुसमट असेल तर ही घुसमट खऱ्या शिक्षणाला त्यामुळे सुरुवातच होऊ शकत नाही. खरं शिक्षण होण्याच्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. हे हृदयीचे ते हृदयी होणे खूप महत्त्वाचे असते. आणि सुभाष तशा शाळेच्या शोधामध्ये होता. पुढे जेव्हा लवकरच रेव्हन्शा कॉलेजिएट स्कूलमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश घेतला, साधारणपणे 1909ची वगैरे तो कालावधी असेल. ते रेव्हन्शा कॉलेजिएट स्कूलमध्ये वेणी माधवदास नावाचे मुख्याध्यापक होते. हे मुख्याध्यापक अगदी अध्यापन करीत असताना विसरून जायचे, वेळेचं भान त्यांना राहायचं नाही. समोर दिसणारा माझा विद्यार्थी आहे त्याला किती देऊ आणि किती नाही अशी अवस्था त्यांची होऊन जायची. त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या ज्या आंतरक्रिया आहेत त्या आंतरक्रिया त्यांना जाणवायला लागल्या. कुठेतरी आपण आपल्या गुरूंशी एकरूप होत आहोत, समरूप होत आहोत. ही भावना जी आहे ती भावना दृढ व्हायला लागली. रवींद्रनाथ टागोरांची नाटकं, कविता, द्विजेंद्रलाल रॉय यांची नाटकं, कविता शिकवत असताना ते एवढं काही भारावून जायचे की तास केव्हा संपला हे कळायचंच नाही. बऱ्याचशा वेळेस जे आहे ते शिक्षक प्राध्यापक शिकवतात त्यावेळेस की बेल झाल्याच्या नंतर पुन्हा बेल केव्हा होते याचीच वाट विद्यार्थी पाहत राहतात.
परंतु सुभाषच्या बाबतीमध्ये मात्र फार वेगळं असायचं की वेली माधवदासांचा तास कधी संपूच नाहीच त्याला वाटायचं. आणि त्यामुळे त्यांनी बालवयामध्ये एक निश्चय करून टाकलेला होता की आपल्याला शिक्षकच व्हायचं आहे. आणि शिक्षक होत असताना आपल्याला वर्गामध्ये जे आहे ते वर्गामध्ये रंगून जायचं, एकरूप व्हायचं आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या अंतक्रिया आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत, त्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवायचं आहे, काळाच्या कप्प्यापर्यंत पोहोचायचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव ज्यावेळेस शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरती पडतो, मला असं वाटतं शिक्षकाचं ते खूप मोठ्या अशा प्रकारचं यश असतं. वेली माधवदास आणि आपली कधीही सुद्धा ताटातूट होता कामा नये अशी दररोज जवळपास प्रार्थना सुभाष करत होता. पण नियतीला कुठं मान्य होत आहे. वेली माधवदासांची बदली झाली आणि वेली माधवदासांची बदली ही कल्पना सुभाष सहन करू शकत नव्हता. त्यावेळेस वर्गामध्ये वेली माधवदास आले आणि म्हणाले की पुढे कधी भेटलो तर तुमच्या सेवेचा योग आला तर नक्की भेटूत, एकत्र येऊत. पण हे कसं शक्य आहे. आपल्या प्राणप्रिय गुरुजींची बदली. शाळेची घंटी वाजली. सर्व विद्यार्थी अगदी धावत पळत झालं. सर्वच विद्यार्थी त्या योग्यतेचे नसतात की शिक्षकाच्या अंतर्क्रियेशी ते जुळू शकते. पण सुभाष मात्र त्या शाळेच्या प्रांगणातच कुटुंबळत होता. नेमकं काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं. त्याची असणारी मनाची घुटमळ वेली माधवदासांच्या लक्षात आली. ती जवळ गेले, म्हणाले सुभाष भविष्यात कधीतरी भेटून आले तर. आणि एवढे शब्द कानी पडताच जसा एकंदरीत जे आहे ते एकंदरीत त्यांनी आतापर्यंत रोखलेला जो अश्रूचा बांध होता तो बांध फुटला. गंगा यमुनेसाठी मार्ग मोकळे झाले. खऱ्या अर्थानं जे आहे ते शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं जे आहे ते नातं त्या प्रांगणामध्ये स्पष्ट झालं. त्यांच्या अध्यापन कार्याचं फळ वेली माधवदासांना मिळालेलं होतं. मित्रहो, त्यानंतर अनेक वर्षापर्यंत गुरु शिष्याचा जो आहे तो पत्रव्यवहार चालत राहिला. त्या पत्रव्यवहारामधून ते अगदी म्हणायचे की सुभाष भविष्यात पुन्हा कधी भेटूत, पण एक गोष्ट लक्षात ठेव की ईश्वराचा शोध घेऊ नकोस. ईश्वराचा शोध घेण्यापेक्षा जो गरजवंत आहे त्याच्यापर्यंत पोहोच, तिथपर्यंत जा, त्याला मदत कर. हे गुरुजीचे शब्द त्यांनी शिर सावंत मानले. एका नातेवाईकाकडे तो गेला आणि नातेवाईकाकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असलं ज्ञान भांडार पाहून तो अगदी चमकून गेला, की चमकावी तशी. ते ज्ञान भांडार तो शोधायला लागला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस याचं साहित्य त्यांना सापडलं. आणि ते साहित्य सापडल्याच्या नंतर एखाद्या आधाशासारखा तो त्या साहित्यावरती तुटून पडला. पुढे जे आहे ते पुढे 8वी 9वीला असताना ज्यावेळेस सायंकाळच्या वेळेस मित्र फिरायला जायचे त्यावेळेस रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याविषयी, साहित्याशिवाय अन्य विषयावर ते फार कमी प्रमाणामध्ये बोलायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या साहित्यांनी ते प्रभावित होऊन गेलेले होते. अच्छा, युवा मित्रांनाही सुद्धा मला प्रश्न विचारायला वाटतो की ज्यावेळेस आपण मित्रांच्या सोबत फिरायला जातो त्यावेळेस कोणत्या विषयावर आपण बोलत असतो. मित्रांसोबतचा असलेला आपला संवाद जो आहे तो आपला संवाद आपलं आयुष्य घडवत असतो, आपलं जीवन घडवत असतो. ज्यावेळेस मित्रांच्या सोबत संवाद साधत असताना आपल्याला खरं काय खोटं काय ही सत्सद विवेक बुद्धी प्राप्त होते, त्यावेळेस मनुष्य जीवनाचा अर्थ आपल्याला कळालेला असतो. तो मनुष्य जीवनाचा अर्थ त्याला पुढे कळाला. ज्यावेळेस मित्र एकत्र यायचे त्यावेळेस योगी अरविंद घोषांचे अनेक उतारेच्या उतारे जे आहेत ते अगदी तोंडपाठ त्यांचे असायचे. आणि त्यामुळे सुभाषबाबू पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशभक्ती करू लागले. तिची अशक्य प्राय वाटणारी अशा प्रकारची गोष्ट होती की संपूर्ण जगावरती राज्य करणारं ब्रिटिश सत्ता जी आहे त्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये लढा देण्याच्यासाठी हा फाटका माणूस उभा राहतो. ही जी गोष्ट आहे
ही गोष्ट त्यांच्या त्या बालपणामध्ये दडलेली होती, त्या बालपणीच्या असलेल्या संस्कारामध्ये दडलेली होते. ते संस्कार आजच्या युवकांना मिळणं फार गरजेचं आहे मित्र. त्या संस्कारापासून आजचा युवक खूप भरकटत चाललेला आहे. जी वास्तविक पाहता कुसंगती आहे, मनुष्याला मनुष्यत्वापासून दूर नेणाऱ्या अनेक आणि असंख्य अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, तिकडे आजचा युवक वळतो आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणून बालसुभाषच्या बालजीवनापासून आजच्या युवकांना हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा धडा मिळो आणि आपण एक राष्ट्राची संपत्ती आहोत हे त्यांना कळावं. राष्ट्राची मानवी संपत्ती खऱ्या अर्थाने घडो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन ही कथा मी या ठिकाणी संपवतो.